22 तारखेला अयोध्येत होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। मी सध्या अयोध्येच्या शरयू नदीच्या काठावर आहे आणि या ठिकाणी देखील या तयारीला आता वेग आल्याचं बघायला मिळत आहे। 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। मात्र तत्पूर्वी ते याच ठिकाणी शरयू नदीच्या काठावर येणार आहेत। त्या ठिकाणी शरयू नदीचं दर्शन घेऊन स्नान करून शरयूचं हे पवित्र जल आपल्यासोबत घेऊन जातील आणि रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दरम्यान रामलल्लांना अभिषेक करून हे जल या ठिकाणी या सोहळ्यासाठी वापरलं जाईल। यासोबतच या संपूर्ण शरयू नदीच्या घाटावर आपण हा जो मोठा मंडप बघतो आहोत, या मंडपामध्ये होम हवनाची तयारी जी आहे ती सध्या सुरू करण्यात आलेली आहे। देशभरातून येणारे साधू संत महंत जे आहेत त्यांच्यासाठी धार्मिक विधी करण्यासाठी हा संपूर्ण पंडाल जो आहे तो या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। शरयू नदीच्या घाटावर या संपूर्ण सोहळ्याच्या निमित्तानं पोलिसांचा प्रचंड मोठा बंदोबस्त जो आहे तो चारही दिशांना बघायला मिळतो आहे। अगदी बोटीतून देखील पोलिसांची गस्त जी आहे ती या ठिकाणी दिवसरात्र सुरू आहे आणि त्यामुळे या संपूर्ण प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं अयोध्या नगरी एकीकडे सजलेली असताना दुसरीकडे शरयू नदीच्या घाटावर देखील आता हा संपूर्ण सोहळा जो आहे तो अद्भुत ऐतिहासिक होईल याची तयारी प्रशासनाच्या वतीनं सध्या सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यानिमित्तानं या शरयू नदीच्या घाटावर रंगरंगोटी असेल, त्याचप्रमाणे भिंतींवरची सजावट असेल आणि त्यासोबतच दिवे लावून एकूणच या संपूर्ण दीपोत्सवाच्या माहोलाची तयारी देखील आता पूर्ण होत असल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।